आता वासुदेवाच्या या भेटीनंतर आपल्याला भेटायला अजून कोणीतरी येतंय बरं का. आणि नुसतं भेटायला नाही तर त्यांच्या इवल्याच्या घरट्यात आपल्याला सामावून घ्यायला. कोण येतंय सांगू का आता भेटायला? आपल्याला भेटायला येत आहेत एक चिमणा आणि एक चिमणी. खूप प्रेमानं कष्ट करत काडी काडी जोडत त्यांनी त्यांचं एक इवलंसं घरकुल उभारलेलं आहे. आणि त्या इवल्याच्या घरट्यात ते अगदी छान आनंदाने मजा मस्ती करत एकमेकांचे रुसवे फुगवे काढत छान जगत आहेत. पण काय कशी कोण जाणे त्यांना आपल्या सगळ्यांची आज खूप आठवण आली आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या सगळ्यांनी त्यांच्या इवल्याच्या घरट्यात त्यांच्या दुनियेत जाऊन बघायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे या चिमणा चिमणीचं की त्यांच्या चिवचिवाटाने आपल्याला आपल्या घरात किलबिलाट चालू असतो की नाही त्याची नक्की आठवण होणार आहे. चला तर मग जाऊया त्यांच्या इवल्याच्या घरट्यात. प्रेमाने जोपासलेले, तळहाताच्या फोडासारखे हळुवारपणे जपलेले एक सुंदर नाते, मनाच्या गाभाऱ्यातले देवाच्या मूर्तीसारखे पवित्रपणे पुजलेले एक सुंदर असे नाते, तुझे नि माझे नाते. अहो, जगण्यासाठी हवं तरी काय असतं? एक इवलंसं घरटं आणि त्या घरट्यात आपलं म्हणावं असं हक्काचा माणूस, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं. असंच एक घरटं बांधण्याची तयारी करत आहेत हे चिमणा आणि चिमणी, प्राजक्ता आणि अनिकेत. यांचं नुकतंच लग्न झालंय बरं का. आणि आता ही दोघं नवीन संसाराची स्वप्न बघू लागली आहेत. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. बघितलं ना, इवलंसं घरटं बांधण्यात कशी रमून गेलीत ही दोघं. अहो, बघता बघता 2 वर्षे सरलीत आणि बाळाची चाहूल मनात रुजली. जणू काही स्वप्नांची मैफिलच सजली. एरवी ती वेंधळी तरी उठता बसता स्वतःला सावरते खरी. हा बाबा नेहमी गोंधळ घालतो, पण तुझ्या येण्याने तो खूप हुशार मुलासारखा वागतो आणि तू येण्याआधीच 1000 प्रश्न विचारतो. प्राजू, ए प्राजू, अगं ऐकतेस का? अगं प्राजू, किती वेळ? प्राजू. हो हो, आले आले. मीच शोधतो. अरे किती ही घाई, आले. मला
ही झाली आहे. हे बघ मी नावं शोधून काढलीत काही काही. हो आले आले. काय रे काय झालं? ए प्राजू ऐक ना, हां बोल. मला ना खूप सारे प्रश्न पडलेत ग. ते तर तुला नेहमीच पडत असतात. एक काही नवीन असेल तर सांग. मी आधी हातातली कामं टाकून आली आहे रे. ए ए ए ऐक ना, तसं नाही. तुला काय वाटतं आपल्याला मुलगा होणार की मुलगी? आणि कसं असेल ग आपलं बाळ, तुझ्यासारखं की माझ्यासारखं? ए मला नाही काही सांगता येणार. आपल्याला मुलगा होऊ देत नाहीतर मुलगी, मला काहीही चालेल बघ. ए पण मला तर पहिली मुलगीच हवी. साजिरी गोजिरी गोंडस, अगदी तुझ्यासारखी. ती तिच्या इवल्याच्या पावलाने घरभर फिरणार, मग मी तिला पकडणार, कधी ती रुसणार, कधी फुगणार, आणि कधी कोपऱ्यात जाऊन बसणार. तिचे ना मी सगळ्या प्रकारचे लाड करणार. कधी तिच्यासाठी घोडा बनणार, तर कधी तिला परीसारखं फिरवणार, कधी तिला शाळेत सोडणार. अरे स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये जरा. अगं पण आपण नाव तरी शोधूया का मग? हे बघ तू याच्या आधी मी नावच शोधत होतो काही काही. अनिकेत हे नाव आत्ता नको, आपण जरा निवांत बसून ठरवूया. छान. बरं आपण शॉपिंग करायची का मग बाळासाठी? शॉपिंग? आणि तुला कधीपासून रे शॉपिंग मध्ये इंटरेस्ट? हो हो आपण नाव पण ठरवूयात आणि शॉपिंग सुद्धा करूयात. अरे पण वेळ आहे अजून खूप. राहिलं शॉपिंग तर शेवटी तुलाच करायची ना. ए पण बाळाचं नाव मात्र मी ठरवणार आहे. हा अनिकेतची उत्सुकता तर तुम्ही बघितलीच. या दोघांचाही आनंद गगनात मावेन असं झालाय. बाळाच्या आगमनाची तयारी तर कधीपासूनच सुरू झालेली होती. बघता बघता 9 महिने 9 दिवस सरले सुद्धा. आणि या इवल्याच्या घरात साजिऱ्या गोजिऱ्या गोंडस असा चिमणीने किलबिलाट सुरू केला. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे. उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे.
अगं आण ना लोका डबा, मला शाळेत जायला उशीर होतोय. हो ग राणी, झालंच हा. 2 मिनिट बाळा, आणि बाबा पण येतीलच हा चिव एवढ्यात. आणि ते पुस्तक वाचत नको ग बसू आता, परीक्षा आहे ना तुझी. ठेवते आता. ही आई पण ना रोजच असतं. चिऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. ए बाळा, आज परीक्षा ना रे तुझी? हो झाला का अभ्यास? हो बाबा, झालाय अभ्यास. आणि सगळी तयारी झाली ना तुझी? हो झाली आहे तयारी. आणि तू सगळं घेतलंयस का बॅग मध्ये? एकदा बघतो बरं मी. बाबा घेतलंय सगळं. आणि किती प्रश्न, मी आता मोठी झालीये. हो का? आई. हो ग राणी, झालंच बघ. चिव, हा घे तुझा डबा. आणि बाळा, आज परीक्षा आहे ना तुझी. अगं घेतलंस ना सगळं नीट? रबर, पेन्सिल सगळं घेतलंस ना? अगं किती हे प्रश्न विचारशील? आपली चिव आता मोठी झालीये. बाबा नका ना चिडो. आई बघ ना, हे बाबा सारखे चिडत असतात. अगं बाबा, गंमत करतात राणी तुझी. आई, ए आई, आई 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 आई, इकडे इकडे अगं, 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 राणी, झालं तरी काय? तू डोळे बंद कर आधी. हो, डोळे मला बंद कर. चक्कर येईल रे बाळा. हो, करते करते. काय झालं काय? आज तुझं अवॉर्ड फंक्शन होतं ना राणी, कसं झालं? सांगते सांगते, तू डोळे उघडू नको. अगं नाही ग उघडत. काय आहे काय? मला बघू तर दे. टाडान. काय ट्रॉफी? चिव, तुला ट्रॉफी मिळाली? अरे वा. ए अगं, ऐकलंस का? आपल्या चिवने युनिव्हर्सिटी टॉप केलंय. तुला मस्त. सांगतो, जेव्हा चिव स्टेजवर गेली ना तेव्हा खूप प्राऊड फील झालं बघ. तू आज असायला हवी होतीस बघ. आपली चिव आहेच तेवढी गुणाची. चला चला, आता आहे ना माझी ग्रॅज्युएशनची पार्टी आहे. मी लवकरच तयार होऊन येते. हा हो. दिवस कसे भुर्र कडून गेला नाही. मला अजूनही आठवतंय तो चिवच्या शाळेचा पहिला दिवस. किती घट्ट पकडून ठेवलं होतं ना तिने आपल्याला. हो ना. सोडतच नव्हती. ती तर कशी बशी आत गेली, पण आपलाच पाय शाळेतून निघेना. आणि तुला आठवतंय का रे, चिव शाळेत असताना पहिल्यांदा कॅम्पला बघ बाहेर गेलेली. तेव्हा ते 3 दिवस आपण कसे काढलेत आपल्यालाच माहीत. क्षणाला तिची आठवण येत होती. चिवनी खाल्लं असेल का? तिची वेणी कोणी घातली असेल? तिला झोप तर लागली असेल ना? असे कितीतरी प्रश्न रात्रभर मनात घोळत होते. आणि तू जेव्हा तिला पहिल्यांदा सायकल शिकवलीस, किती घाबरली होती ना ती. बाबा, मला घट्ट धरून ठेव, सोडू नकोस, मी पडेन ना बाबा, प्लीज मला घट्ट धरून ठेव. आणि तू म्हणत होतास, हो रे बाळा, धरलंय मी तुला, तू घाबरू नकोस, मी आहे ना, तू हो पुढे. असं करत करत तो धरलेला हात कधी सुटला आणि ती कधी पुढे निघून गेली कळालंच नाही. बाबा बाबा, मला प्लीज नेहाकडे सोडाल का? सोडतो ना. झालीस तू तयार? हो हो, चला. ओके. हे देवा, त्या सर्व्हिस वाल्यांना एकदाच प्रसन्न करेन, लायसन्स तेवढं मिळू दे बरं. म्हणजे माझी या ड्रायव्हरच्या ड्युटीपासून सुटका तरी होईल एकदाची. मी थांबाव. चिव, तू हे असे कपडे घालून जाणार आहेस पार्टीला? आधी आज जा आणि हे कपडे बदलवून ये. बदलवून? अगं यात काय वाईट आहे? इट्स कूल ना मम्मा. ए, ते कूल बिल मला काही सांगू नकोस. आज जा आणि हे कपडे बदलवून ये. बाबा बघा ना ही आई, आता मी काय पार्टीला काय स्कूल ड्रेस घालून जाऊ का? चिव, मला वाद नको, एकदा सांगितलं ना ऐकत जा. अगं आई, पण यात काय वाईट आहे? मी पार्टीला चालली, काय लग्नाला नाही ग. अरे चिऊ, बाबा, माझ्या सगळ्या मैत्रिणी असेच कपडे घालून येतात, तुम्ही सांगा ना आईला. अरे पण बरं तू हो पुढे, मी आईशी बोलतो. बरं झालं, बाबांना मस्का मारला की काम झालं. बाबा खूप उशीर नका करू बर का, लवकर या. अरे तू हो पुढे. तू ना खूप लाडावून ठेवलंस तिला, सारखी तिची बाजूच घेत असतो नेहमी. तसं नाही ग. मग काय? तू शांत हो बरं आधी. हे बघ, या वयातली मुलं ही पतंगासारखी असतात बघ.
कधी त्यांना मोकळं सोडावं तर कधी ओढावं लागतं. खूप ओढलं की धागा तुटतो आणि खूप सैल सोडलं की कटतात. म्हणजे मी काय बोलायचंच नाही का आता? असं नाही मला म्हणायचं. हे बघ, आपण तिला आधार द्यायचा, पण तिला बांधून नाही ठेवायचं. वेलीला झाडाचा आधार असतो की नाही, पण तिला स्वतःचं पण अस्तित्व असतं ना, अगदी तसं बघ. हे बघ, नाती ही विश्वासाची असायला हवी. बघ, बंधनाची नाती नकोत. मला पटतंय रे तुझं म्हणणं, पण यावेळची पोरगीवर काळजी वाटते. तू नको काळजी करूस, मी येतो तिला सोडून पटकन. बरं ठीक आहे. पण तिला सांग हं की पार्टी संपली की लगेच घरी ये म्हणा. हो ग बाई, सांगतो मी तिला. काय मंडळी, वाटते ना घरघर की कहाणी. असो, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी अशी एक एक पायरीवर चढत चिवूला छानसा जॉब लागला. जॉब करत असतानाच तिला एक छानसं स्थळ चालून आलं. तिचा लग्नाला होकार येताच लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आणि तो लग्नाचा मंगलमय दिवस उजाडला. चला तर, तुम्हाला मी लग्नाच्या मंडपातच नेतो. पोरीची विदाई आली की बापाचं काळीज धडधडतं.
चिमणी घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत रडतं. या घरट्यातला चिवचिवाट आता कायमचा थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्या उशाशी जाऊन बसतो. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. अंबूच्या लिंबूच्या करत करत कधी मोठी झाली कळलंच नाही. तिला सोडून मला पाणी सुद्धा गेलं नाही. बीपीची गोळी घेतली का? आता कोण कशाला विचारेल ग? जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटवील ग? भरलेल्या मांडवात बाबा कहाणी सांगत असतात. कल्याण झालं म्हणत म्हणत सारखे डोळे पुसत असतात. सरी मागून सरी येऊन डोळे वाहत राहतात. चिवकाऊच्या गोष्टी ऐकून चिमण्या मात्र उडून जातात. चिमण्या मात्र उडून जातात. जिथे शब्दांना सूर असतात आणि सुरांमध्ये भावना गुंफलेल्या असतात. आकाशवाणीचा हा विशेष कार्यक्रम एका अत्यंत नाजूक आणि हृदयाला भिडणाऱ्या नात्यावर आधारित आहे, अर्थात वडील आणि मुलगी. वडिलांचं स्थान म्हणजे मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो. तिच्या मागे खंबीरपणे उभा असलेला एक आधारस्तंभ. तर मुलगी म्हणजे वडिलांच्या आयुष्यातलं एक निरागस हास्य, कोमल भावना आणि असंख्य स्वप्नांची सावली. चला तर मग आजच्या या सुरेल प्रवासातील पुढचं गाणं. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तू, नव्या नव्या वाटेतला सुगंध तू, माझ्या हसण्याची गंमत तू, माझ्या जगण्याची हिंमत तू, तुझ्या विनारी बाबा तुझा ला ला ला. अनिकेत, आज काय हा सकाळ सकाळी अल्बम घेऊन बसलास? अगं काही नाही, आज चिवची जरा जास्तच आठवण येत होती. त्यातल्या त्यात हे रेडिओवर गाणं लागलं बघ. म्हणलं बघावेत थोडे फोटोज म्हणून अल्बम काढला. ये ना बस. हा फोटो आठवतो, 3 वर्षाची होती.
हो ना. किती छोटी होती ना. शाळेत जायला किती रडायची बापरे. आणि बघ तिला चॉकलेट दिली की खुश आणि बाहुली दाखवली तर अजून आनंदी. आता कोण आलं असेल बरं. तू थांब मी बघतो. आलो. सरप्राईज. अरे शिव तू. अरे मला सांगायचं तरी ना. अरे बेबी आलीये. बेबी आलीये. ओले 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 ओले. अगं 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 बघितलं का कोण आलाय ते. बेबी आलीये. आबांना भेटायला आली बेबी. आले बेबी आली. आजी आबांना भेटायला आले शोना. हो कशी गोड असते. धन्यवाद. शिव तुझं बाळ घे. या पुढे या सगळे.